शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये एक निनावी बॅनर चांगलं चर्चेत राहिलं। एकीकडे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंचा पक्षप्रवेश होतानाच या बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। हो, या बॅनरमधून नेमका काय संदेश देण्यात आलाय, यावरून कशा चर्चा सुरू झालेल्या आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। रविवारी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा पार पडला। पण हा मेळावा गाजला तो भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळे। पण राजू शिंदे यांचा प्रवेश होतानाच शहरात लागलेले हे बॅनर्स ही चांगले चर्चेत आले, ज्यात उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। मागील 2 दिवसांपासून राजू शिंदेंच्या प्रवेशाच्या चर्चेनं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। मराठवाड्यातील भाजपच्या जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांनी राजू शिंदे यांना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। पण सर्वांच्या मनधरणीकडे दुर्लक्ष करत राजू शिंदेंनी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलंच। त्यामुळे 2019 मध्ये अपक्ष उमेदवार असतानाही संजय शिरसाटांना कडवी लढत देणाऱ्या राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानं पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणलेत। त्यामुळेच आता हे बॅनर्स ठाकरे गटातील इतर इच्छुकांनी लावले की मग महायुतीकडून ठाकरेंना डिवचलं गेलं, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे, ज्यात नव्यानं प्रवेश करणारे राजू शिंदे यांचं नाव पहिलं आहे। त्याचवेळी ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब गायकवाडांचंही नाव येतं। आरपीआय डेमोक्रेटिकचे रमेश गायकवाड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत। यांच्यासह लोकसभा पराभूत झालेले चंद्रकांत खैरेही या मतदारसंघातून नशीब आजमावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशानंतर आता उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळेच ही बॅनरबाजी सुरू झाल्याचंही बोललं जात आहे। पण स्वतः राजू शिंदेंनी मात्र आपण कुठला शब्द घेऊन किंवा देऊन ठाकरेंच्या शिवसेनेत आलो नसल्याचं स्पष्ट करत चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला। मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांना शब्द दिलाय की मी पार्टी सोडून तुमच्यात येतोय। आदरणीय साहेबांनी ठरवायचं काय करायचं आणि साहेब जे आदेश देतील ते आम्हाला मान्य राहील। दरम्यान संभाजीनगर ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी देखील उमेदवारीची चर्चा फेटाळून लावली आहे। म्हणजे विधानसभेची निवडणुका लांब आहे, तोपर्यंत सर्वे होईल, तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी होतील। कोण काम करू शकतं, कोण त्या गद्दाराला पाडू शकतं, हे सगळं होईल। काही अज्ञातांनी बॅनर लावलेत की एकाच मतदारसंघासाठी 5 जणांना शब्द देत आहेत, तो कसा पाळणार? कोणालाही शब्द दिला जात नाही शिवसेनेत, फक्त घोषणा होती। ज्येष्ठ नेत्यांनी बॅनरमधील आरोप फेटाळून लावलेत। पण मग उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला नाही तर मग हे बॅनर लावले तरी कोणी? पक्षातील स्वयंघोषित इच्छुकांची ही कृती म्हणावी की भाजपने राजू शिंदे गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना डिवचण्याची खेळी केली? ही चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरू झाली आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। तर मंडळी, आहे की नाही चर्चेचा विषय? बरोबर आहे, चर्चा होणार, कारण घडामोडी तशा घडतायत आणि त्याच प्रकारच्या घडामोडी उद्याही घडू शकतात।